आजची रेसिपी थोडी ओळखीचीच आहे। मसाला तोच, भाज्याही त्याच आणि भात सुद्धा तसाच, पण तरीही रेस्टॉरंट सारखी चव मिळत नाही। तर आजची ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी 10 रुपयाच्या फ्राईड राईस मसाल्यामध्ये आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट सारखं टेस्टी फ्राईड राईस। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा उभा कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हे पाण्यात स्वच्छ धुवून 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेत आणि हे पाणी नितरून मी इथे घेतलेले आहेत। हा फ्राईड राईस मी 4 व्यक्तींसाठी करत आहे। आता आपण बाकीचं साहित्य बघूया। अर्धी वाटी शिमला मिरची, 1 वाटी कोबी, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी गाजर, अर्धी वाटी फरसबी, आलं लसूण आणि मिरची, कढीपत्ता आणि फ्राईड राईस मसाला 10 वाला। सर्वात आधी आपण मोकळा असा भात शिजवून घेणार आहोत। इथे मी पाणी गरम करून घेतलं आणि मग भिजत ठेवलेला बासमती तांदूळ त्यामध्ये घालून घेतला। आता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊ। आता हा भात आपल्याला 80 ते 85% शिजवायचा आहे, म्हणजे एक कणी असेल असा दाणा दाबल्यानंतर तेवढा शिजवायचा आहे आणि लगेच आपल्याला त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपला भात मोकळा मोकळा असा तयार होतो। पहा, आपला दाणा आपल्याला हवा तसाच शिजलाय। आता ह्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेणार आहोत। इथे मी जाळीमध्ये हा सर्व भात काढून घेते। आपण शिजवलेला भात मोकळा मोकळा तयार झाला, चिकट झाला नाही किंवा ओव्हरकुक झाला नाही किंवा कच्चाही राहिला नाही, म्हणजे पहिली स्टेप आपली पूर्ण झाली। आता दुसरी स्टेप, इथे आपण कढई गरम होण्यासाठी ठेवली, त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं। तेल छान गरम होऊन दिलं आणि नंतर त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची हे जे चिरून घेतलं होतं ते घातलं। आता हे छान आपण तेलात परतून घेऊया, अगदी आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। आता इथे आपण काही कढीपत्त्याची पानं घालू आणि तीही तेलामध्ये परतून घेऊ। आता चिरून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊ। या सर्व भाज्या आपण कच्च्याच घेतलेल्या आहेत, म्हणून यांची आपण वाफ काढून घ्यायची आहे पहिले। सर्व भाज्या तेलात परतून घेतल्या। आता आपण यावर झाकण ठेवून त्याची 5 मिनिटं वाफ काढून घेऊया। पाचच मिनिटानंतर या सर्व भाज्या नरम झालेल्या आहेत, कारण आपण त्या बारीक चिरून घेतल्या होत्या। आता इथे आपण हा जो 10 रुपयाचा चिंग फ्राईड राईस मसाला आहे तो घातला। आता इथे आपल्याला अगदी हाय फ्लेमवर हा सर्व मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हीच ती स्टेप आहे ज्यामुळे आपला जो फ्राईड राईस आहे तो अगदी रेस्टॉरंट सारखा बनतो। आता आपण शिजवून घेतलेला भात सुद्धा यामध्ये घालूया आणि एकजीव असं करून घेऊया। कोणत्याही प्रकारची चायनीज डिश बनवताना ती हाय फ्लेमवर केली जाते आणि त्यांच्याकडे जी भांडी असतात ती सुद्धा खूप मोठी असतात, पण आपण घरामध्ये जेव्हा तो जो चायनीज मसाला ॲड करतो तो जर आपण हाय फ्लेमवर परतून घेतला तर त्यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखीच चव आपल्या जेवणाला येते। आणि पहा, आपला व्हेज फ्राईड राईस तयार आहे, अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये। चव तर एवढी भारी की रेस्टॉरंटचं फ्राईड राईस सुद्धा विसरून जाल। ट्राय करून नक्की पहा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका इझी रेसिपीसोबत। बाय।